वेलकम बॅक टू विनय भटक्या। आजचा आपला तिसरा दिवस आहे व्हिएतनामला। आपण आहोत डानंग सिटीमध्ये आणि बसलो आहे ब्रेकफास्ट करण्याकरता। आज परत आपला पूर्ण दिवस विजिट आहे। एक हिल स्टेशनवर झालेलं आहे, तिकडे अम्युजमेंट पार्क आहे आणि त्या बघण्याकरता आपण आज तिथे निघणार आहोत। कालचं पण टूर मस्त झाली, आज पण छान आम्ही बीचवर बघितलं आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा होनँग सिटी पण बघितली। अतिशय सुंदर अशी ती सिटी आहे आणि रात्रीचं जे लाईटिंग आणि बोटिंग जे असतं ते फारच चांगलं असतं। तर चला आता आपण निघूया त्या तिसऱ्या दिवसाकरता फिरण्याकरता। ब्रेकफास्ट करता आलेलो आहे आणि ब्रेकफास्ट नेहमीप्रमाणे मोठाच्या मोठा असा ब्रेकफास्ट आहे हॉटेलचा। पुढच्या भागामध्ये तुम्हाला या हॉटेलचं रिव्ह्यू देईल, ब्रेकफास्ट रूम आणि एव्हरीथिंग। ही बघा, ही आमची सगळी मंडळी तयार झालेली आहे बाना हिल्सला जाण्याकरता। ब्रेकफास्ट सकाळचा नेहमीप्रमाणे 8च्या दरम्यान सगळे तयार आहेत। 9ला आम्ही निघणार होतो। ब्रेकफास्ट पण चांगल्यापैकी असतो, प्रत्येकाला आवडतो। नॉनव्हेजवाले तर खुश असतात। नेहमी सांगितल्याप्रमाणे कॉन्टिनेंटल आणि साऊथ ईस्ट एशियाच्या लोकांकरता ब्रेकफास्ट आहे। निघालो बसनी आणि हा बघा, हा बीच दानांगचा बीच आणि इथून तर पुढे आम्ही निघालो ते जाण्याकरता। तर दानांगची डेव्हलपमेंट पण तुम्हाला इथे दिसेल, किती छान डेव्हलपमेंट झालेली आहे। दानांगमध्ये सुद्धा मोठमोठ्या बिल्डिंग येत आहेत। हा आला आहे हा दानांगचा बे, हा समुद्र आहे आणि इथून आतमध्ये नदी शिरते। ह्याच्यावर जो ब्रिज बांधला आहे हा जवळ 60 मीटर उंचीचा हा बीच आहे आणि हा दानांग बे, काय सुंदर व्ह्यू आहे बघा। इथे झाडांना पण अशा काठ्या लावून टेकू दिलेला आहे, कारण इथे बरेचसे वारा येतो त्याच्यात पडतात, त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे। रस्ता पण बघा किती छान आहे, एकदम सिनिक असा हा रस्ता आहे। दानांगपासून साधारण एक 50 मिनिटावर हे माना हिल्स आहे। आम्ही त्यांच्या पार्किंगमध्ये पोचलो आहे। ह्यूज असं हे पार्किंग प्लेस आहे। आमच्या वंडर प्लसचा नितीश यांनी सगळ्यांना व्यवस्थित इन्स्ट्रक्शन नेहमीप्रमाणे दिलेले आहेत। छानपैकी टूर चाललेली आहे आमची, प्रत्येक ठिकाणी इन्स्ट्रक्शन चांगल्या देतो। पार्किंग प्लेस पण अतिशय मोठी आहे आणि तुमचं तुम्ही रिसेप्शन बघाल तर काय छान असं रिसेप्शन केलेलं आहे, मोठं असं रिसेप्शन आहे। जवळजवळ लाखोनी लोक वर्षात इथे येतात या स्पॉट करता आणि प्रचंड अशी गर्दी असते। त्यामुळे थोडीशी मी लवकर आलो, गर्दी थोडी कमी होती। पण बघा किती सुंदर रिसेप्शन एरिया ठेवला आहे। तिकीट आमचं ऑलरेडी नितीशच्या कंपनीने काढलेलंच होतं, त्यामुळे आम्हाला कसा प्रॉब्लेम आला नाही। मग वंडर प्लसचा हा टूर ग्रुप आहे बघा, हा ग्रुप फोटो आहे आमचा। इथे तुम्ही जर स्वतःहून येणार असाल तरी जरा प्रॉब्लेम येतो। हा प्लॅन बघा, काय छान हा प्लॅन आहे। इथे 3 रोपवे केबल कार जातात। आम्ही पहिल्या केबल कारनी इथून वरती जाणार आहोत लेवल 1ला। मग तिथून लेफ्ट हँड साईडची घेऊन मिडल वेला येणार आणि तिकडे आम्ही बघणार आहोत ते गोल्डन ब्रिज। हा इथे आहे, गोल्डन ब्रिज आहे। खालनं सुद्धा तिथे रोपवे येते। नंतर मग तुम्ही इथे बघाल तर इथे बरेचशा लिस्ट दिलेले आहेत, कुठचे स्पॉट तुम्ही बघू शकतात। केबल कारचे पण स्पॉट कुठले आहेत, स्टेशन्स कुठे आहेत, हे सगळं ह्या मॅपवर दिलेलं आहे। आणि मॅपप्रमाणे तुम्ही जर गेला तर तुम्हाला भरपूर काही बघण्यासारखे आहे। तिथे फ्रेंच विलेज आहे, नंतर अल्पाईन कोस्टर आहे, गार्डन्स आहेत, फॅन्टसी लँड, नंतर पागोडा आहे, असे सगळे लिस्ट दिलेले आहे। तर तुम्ही प्लॅन करून व्यवस्थित जाऊ शकाल। पण तुमच्याबरोबर तुम्ही एखाद्या टूरबरोबर वंडरलस्टसारख्या टूरबरोबर येणार असाल तर हे लोकांचा एक्सपिरियन्स असल्यामुळे हे लोक आपल्याला प्रॉपर चॅनलनी घेऊन जातात, प्रत्येक स्पॉट व्यवस्थित दाखवून मग नेक्स्ट स्पॉटला होतो। त्यामुळे तुम्ही जर स्वतंत्र येणार असाल तर बरीचशी तुम्हाला प्लॅनिंग करायला लागेल। आतमध्ये आल्यानंतर बघा किती एस्केलेटर्स सुद्धा छान आहेत, त्यामुळे सिनियर सिटीजन सुद्धा फार असा काय त्रास होत नाही।
आता आम्ही निघालो ते केबल कार पकडण्याकरता. इथे तीन वेज आहेत. 3 वेज म्हणण्यापेक्षा 3 रूट आहेत आणि गर्दीच्या ह्याच्याप्रमाणे ते लोक प्रत्येक रूट ओपन करतात किंवा बंद ठेवतात. आता आम्ही जाणार आहोत ते लेवल 1ला, ते मगाशी प्लॅनमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हे जाताना पण बघा आजूबाजूला किती डेकोरेशन छान केलेलं आहे, झाडं पण छान लावलेली आहेत. ते मासे पण बघा किती सुंदर मासे आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा इथे चालतात केबल कारच्या बेसला जाईपर्यंत तुम्हाला कंटाळा येत नाही, कारण आजूबाजूचं सुद्धा डेकोरेशन इतकं सुंदर ठेवलेलं आहे त्यांनी. बघा ना किती व्यवस्थित, स्वच्छता तर अप्रतिम स्वच्छता आहे. तिथूनचा जो स्टाफ आहे तो खूपच कॉपरेटिव्ह आहे. तो बहुत प्रत्येक स्टेजला तुम्हाला डायरेक्ट करत असतो. कितीही गर्दी जरी आली तरी त्यांची मॅनेजमेंट स्किल ही अतिशय सुंदर आहे. आता बसण्याकरता सुद्धा सिनियर सिटीजन थकत असतील, लाईन केबल कारला खूप असेल, तर बसण्याकरता सुद्धा चांगल्या जागा तयार केलेल्या आहेत. आता जवळजवळ आम्ही पोचलो आहे आणि इथे एंडला तुम्हाला प्रत्येक माणसाला 2 बिअर ग्लासचे फ्री कुपन देतात. ती तुम्ही वरती गेल्यानंतर ती बिअर फॅक्टरी आहे तिकडे जाऊन तुम्ही रिडीम करू शकता. आता आम्ही पोचलो आहे ते केबल कारच्या इथे आणि त्यांची तिथूनची सुद्धा व्यवस्था पण बघा किती छान व्यवस्था आहे. एकेका केबल कारमध्ये 6-6 जणं ते व्यवस्थित अरेंज करून सोडत आहे. कंटिन्युअसली ही केबल कार चालू असते. त्यांच्या केबल कारच्या जे कुपेत ते येत असतात, जात असतात. साधारण 5800 मीटर लांबीची ही वर्ल्डमधली लॉंगेस्ट नॉनस्टॉप सिंगल ट्रॅक केबल कार म्हणून ह्याला ओळखली जाते. आणि जेव्हा वेदर एकदम क्लिअर असते तेव्हा आजूबाजूचं सिनरी पण अतिशय सुरेख असते. आम्ही गेलो तेव्हा थोडीशी वेदर खराब होत होती. खाली तसे प्रॉब्लेम नव्हता, पण बघा तुम्ही वरती पाऊस पडल्याच असल्यामुळे हे वॉटरफॉल बघा, काय सुंदर असे वॉटरफॉल तिथे निर्माण झालेले होते. ते त्याच्यावरून तुम्हाला कळतंय की वरती वेदर हिलवर थोडीशी खराबच असणार. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघा क्लाउड्स सुद्धा किती डार्क क्लाउड होते. साधारण 25 मिनिटाच्या राईडनंतर आम्ही वरती पोचलो. हे जे आहे ते फ्रेंच विलेजला तुम्हाला एंट्री इथे असते आणि केबल कारचं स्टेशनचं नाव मी विसरलो. तर इथे तुम्ही आले का मग आम्ही मस्त की इथे छान असा फोटो घेतला. आम्ही आलो तेव्हा फॉगी होतं, पण जेव्हा सनी डे असेल तेव्हा बघा हे गुगलवरनं घेतलेलं आहे. काय सुंदर असा व्ह्यू आहे सनी डेला. मग इथून आम्ही निघालो ते सेकंड केबल कार पकडण्याकरता. असं मग सांगितल्याप्रमाणे मॅपप्रमाणे हे मिडल वेला गोल्डन ब्रिज आहे. आणि इथून जाताना सुद्धा तुम्हाला बरीचशी शॉप दिसतील, रेस्टॉरंट दिसतील. जाण्याकरता सुद्धा रस्ता अतिशय चांगल्यापैकी केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही कंटाळवाणा प्रकार वाटत नाही. ही जी केबल कार आहे ही आपल्याला घेऊन जाणार आहे ती गोल्डन ब्रिज बघण्याकरता. सिनियर सिटीजन लोकांकरता सुद्धा चांगल्यापैकी व्यवस्था इथे केलेली आहे. स्वच्छता तर अप्रतिम आहे. आणि मग तुम्ही वरती येता ते अरायवल हॉलवर इथे त्या केबल कारनी गोल्डन ब्रिजच्या एंट्रन्सच्या इथे त्या एंट्रन्समध्ये आपण आतमध्ये शिरलो आणि वरती बघितला तर वेदर एकदमच फॉगी झाली होती. त्यामुळे जरा व्हिजिबिलिटी फार जास्त नव्हती. 150 मीटर लॉंगचा, कारण 500 फूट लांबीचा आहे ब्रिज आहे. आणि जेव्हा वेदर चांगली असेल तेव्हा तुम्हाला हा ब्रिज बघा इतका क्लिअर आणि सुंदर असा हा ब्रिज दिसतो. आमच्या वेळी व्हिजिबिलिटी एवढी चांगली नव्हती, त्यामुळे आम्हाला काय हा असा दिसणार नव्हता. पण तुम्हाला आयडिया येईल त्याच्याकरता हा घेतलेला एक वरनं फोटो होता. आम्ही पुढे चालत होतो, बरीचशी गर्दी होती. तुमचं नशीब पाहिजे, तुम्ही जेव्हा बाणा हिल्सला येतात तेव्हा नशीब आहे की तुम्हाला वेदर कशी मिळेल त्याचं काय तुम्हाला सांगता येत नाही. दिवसातनं 4 वेळा ही वेदर चेंज होते. मग फोटो काढायचा आपल्याला मोह काय आवरत नाही. इथे सकाळ दुपार संध्याकाळ निरनिराळ्या प्रकारची तुम्हाला वेदर इथे मिळू शकते.
आणि हा बघा, इफ यू आर लकी, हे तुम्हाला असं पण इथूनचा व्ह्यू दिसू शकतो. कधी थंडी असेल तर कधी तुम्हाला ऊन खूप लागेल, कधी पाऊस लागेल तर कधी फॉगी मिळेल. आम्हाला फॉगी मिळालं, पाऊस बारीकसा होता. आणि ही जे ब्रिज आहे, हा जो ब्रिज जो जातो डायरेक्ट कनेक्ट करतो ते गार्डन्सला. तिथे जे गार्डन्स आहेत, अप्रतिम अशी गार्डन्स तिथे केलेली आहेत. आणि मागे बघा, हे फ्लॅग तिथे ठेवलेले आहेत एंट्रन्सला. तिथे प्रत्येकजण आपापले देशाचे फ्लॅग घेऊन मग तिथे फोटो काढतात. जास्त मंडळी भारतातलीच दिसत होती, ओरडाआरडी करणारी. असं करत पोचलो ते गार्डनमध्ये. 9 प्रकारची इथे गार्डन केलेली आहेत. त्याला निरनिराळी नावं पण छान दिलेली आहेत. आता पाऊस पण थोडासा बारीकसा चालू होता. पाऊस, थंडी पण होती, फॉगी पण होतं. त्यामुळे आम्हाला जे आज मिळणार होतं ते असंच वातावरण मिळणार होतं. आणि ले जार्डिन असं हे गार्डन्सचा कॉम्प्लेक्सचं नाव आहे. आणि खाली हे पण बघा, किती छान टाईल्स लावलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला स्लिपरी पण होण्याचा चान्स नसतो. स्वच्छता तर सांगितल्याप्रमाणे अप्रतिम स्वच्छता आहे. आणि ही गार्डन बघा, काय सुंदर असं हे गार्डन केलेलं आहे. प्रत्येक जण येऊन इथे आल्या फोटोसाठी धावतो. आणि हा जे थीम आहे ही दरवेळी चेंज होत असते 3-3, 4-4 महिन्यांनी. आणि झाडं पण बघा, झाडं, फुलं. हे जे गार्डन आहे, गार्डन ऑफ लवर्स, बघा किती छान असं हे गार्डन आहे. आणि ही दिसते, ही सिंड्रेलाची पोज आहे. मग ह्या पोजवर बरीचशी मंडळी इथे लेडीज लोक आपापले फोटो काढून घेतात. नंतर दुसरं येतं ते इडन गार्डन. आणि हा मोर बघा, काय छान असा मोर केला आहे. आणि आजूबाजूला फुलं पण बघा, किती सुंदर अशी फुलं लावलेली आहेत इकडे. इथून वरती तुम्ही गेला तर तुम्हाला सगळ्या गार्डनचा असा व्ह्यू मिळतो. ले जार्डिन गार्डन्सचा कॉम्प्लेक्स असा तुम्हाला कम्प्लीट व्ह्यू मिळतो. परत दुसऱ्या गार्डनमध्ये जाण्याकरता तुम्हाला हा असा छान पाथवे ठेवलेला आहे. हे बघा, हे लव्ह गार्डन. नंतर आपण येतो ते सिक्रेट गार्डन. आज तिकडे एंट्री बंद होती का माहीत नाही आहे. त्याचा पण फोटो बघा, हा फोटो आहे त्याचा. त्याच्यानंतर आम्ही आलो ते इडन गार्डनला. जो मोर आहे, काय छान मोर आहे. अतिशय सुंदर असा हा मोर तिथे ह्या गार्डनमध्ये खूप अट्रॅक्टिव्ह असा हा मोराचा हे आहे. पुढे तुम्ही चालत गेल्यानंतर अशा स्टेप वाईज गार्डन केलेली आहेत. लँडस्केप तर अप्रतिम असा लँडस्केप केलेला आहे इथे. नंतर येतो ते थॉट गार्डन. हा चेस बोर्ड आहे. आणि ह्या चेस बोर्डच्या ह्याच्यावर हे गार्डन केलेलं आहे. मागे बघा किती व्ह्यू सुंदर आहे, बॅकग्राऊंड पण किती सुरेख आहे. आणि मेंटेनन्स काय अप्रतिम प्रकारचा मेंटेनन्स केलेला आहे ह्या गार्डनचा. बघा किती सुंदर अशी ग्रीनरी आहे आजूबाजूला सुद्धा. नंतर येतो मायथॉलॉजी गार्डन. हे एका प्रकारची थीमवरच हे बेस केलेली गार्डन्स आहेत. किती सुंदर गार्डन आहेत बघा. ही काय छान व्यवस्थित स्वच्छता पण ठेवलेली आहे. टिपटॉप एकदम गार्डन आहेत. पाऊस नसेल, फॉगी नसेल तर तुम्हाला जो व्ह्यू मिळतो इथून दानांग सिटीचा सुद्धा वर्ण व्ह्यू मिळतो. पण आज आम्हाला थोडंसं फॉगी मिळत होतं, मधनं फॉग येत होतं. नंतर मग पाऊस पण येत होता. नंतर सुओई मो गार्डन, हे जे आपण नेदरलँडला बघतो तसं त्या प्रकारचं गार्डन आहे. आणि नंतर मग हे गार्डन आहे ते पागोडाला आपण जातो. लिंग उंग पागोडा, जे दानांगमध्ये 3 पागोडे आहेत त्याच्यापैकी ते हा एक पागोडा आहे. काल आपण दुसऱ्या पागोड्याला बघून आलो. आणि एक मार्बल माउंटनमध्ये आहे. हा पागोडा पण इतका सुंदर आहे, मस्तपैकी
केलेलं आहे. नंतर मग खूप दमलो आणि मग आलो भारता इंडियन रेस्टॉरंटला बुफे लंच घेण्याकरता. 2 इंडियन रेस्टॉरंट आहे. हे त्याच्यातलं एकदम फेमस असं हे रेस्टॉरंट आहे. मोठाच्या मोठा बुफे लावलेला आहे आणि ॲट ए टाईम मला वाटतं 1000-1200 लोक तर नक्कीच, त्याच्यापेक्षाही जास्त लोक बसू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे. किती प्रकारच्या डिशेस होत्या. नॉनव्हेजवाल्यांना तर पर्वणीच होती. चिकन कबाब होते, तंदुरी होती, चिकनचे निरनिराळ्या प्रकारचे चिकन ठेवलं होतं, फिश आहे. व्हेजवाल्यांकरता पण बरेचशी व्हरायटी व्हेजची पण दिलेली आहे. तुम्हाला शोध करायला लागतंय, एवढा मोठा तो बुफे स्प्रेड आहे आणि पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. छान असं हा रेस्टॉरंट आहे, मोठंच्या मोठं, आणि प्रचंड अशी गर्दी असते. दुपारी 3 वाजेपर्यंत हे उघडं असतं. चहा कॉफी पण व्यवस्थित चहा कॉफी आहे. म्हणजे चहा व्हिएतनामला मिळत नाही, पण या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुंदर असा कडक चहा मिळाला. प्रॉन्स पण बघा किती छान मोठेच्या मोठे आहेत. ऑक्टोपस किंवा दुसरे टाईपचे फिश, हे बरंच काही होतं. आणि एवढं मोठं बुफे लावून सुद्धा चव पण फारच छान अशी मेंटेन केलेली चव होती. निरनिराळ्या प्रकारची सॅलड्स होती. ज्याला सॅलड्स आवडतात त्याला सुद्धा एक 8-10 प्रकारची सॅलड्स तुम्हाला मिळतील. व्हेजिटेरियन सॅलड्स आहेत, नॉन व्हेजिटेरियन सॅलड्ससुद्धा इथे अवेलेबल होती. त्यामुळे व्हेज किंवा नॉनव्हेज या दोन्ही लोकांना इथे प्रॉब्लेम येण्यासारखं काहीच नव्हतं. खूप आम्ही जवळ 1-1.5 तास तरी या हॉटेलमध्ये एन्जॉय केला. प्रत्येकाने चहासुद्धा पिऊन घेतला, कारण चहा व्हिएतनाममध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळालाच नाही. हे बघा, ही आमची मंडळी एन्जॉय करतायत बुफे. खूप लोक येतात इथे आणि बरीचशी तर इंडियन दिसली. काही युरोपियन लोक आणि लोकल लोक सुद्धा इथे इंडियन फूड खाताना आम्हाला दिसले. बाहेर वेदर पण अजूनही खराबच होती. म्हणजे फॉग अजून वाढलं होतं. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही जाणार होतो ते फॅन्टसी लँड म्हणून इंडोर थीम पार्क आहे ते बघण्याकरता. बघा मस्त की आज खरंच जेवण छान झालं आणि इतकं चाललो होतो त्यामुळे थकायला पण झालं होतं. पाऊस होता, थंडी होती, त्यामुळे भूक पण मस्त लागली होती. असं करत आम्ही आलो ते फॅन्टसी लँडमध्ये. इथे निरनिराळ्या प्रकारचे गेम्स तुम्हाला दिसतील. काय ठिकाणी पेड आहे. पेड म्हणजे तुम्हाला एंट्रन्स फी भरायला लागते, पण बाकीच्या एरियात तुम्ही फ्री जाऊ शकता. तिथे राईड्स सुद्धा आहेत. ते राईड्स तुम्ही घेऊ शकता, फ्री राईड्स आहेत. आता फ्री फॉल टॉवर आहे. या फ्री फॉल टॉवरमध्ये हे लोक बसून वर खाली बघा कसं होतंय. आणि हे इंडोर असल्यामुळे आज गर्दी पण खूप होती, कारण बाहेर वेदर जरा थोडीशी खराब झाली होती. थंडी होती, फॉगी होती, त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आतमध्ये इंडोर गेम खेळण्याचंच पसंत केलेलं दिसत होतं. छान असं ठेवलेलं हे बाना हिल्स आहे. म्हणजे इथे एवढ्या प्रकारचे अट्रॅक्शन आहेत की एका दिवसात ही सगळी अट्रॅक्शन तुम्ही बघूच शकणार नाहीत. एवढं मोठं हे बाना हिल्स आहे. तुम्ही सकाळी 8 वाजता जरी आले आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जरी राहिले तरी सगळी अट्रॅक्शन बघायला तुम्हाला खूपच फिरायला लागेल. तुमची दमछाक सुद्धा होऊ शकते. आता आमचे सुद्धा 5-6 अट्रॅक्शन तर आम्हाला नक्कीच बघायला मिळणार नव्हती. हे बघा, हे गेम आहेत, हे पेड गेम आहेत. ही रिंग टाकायची असते आणि मग तुम्हाला गिफ्ट मिळतं, त्या प्रकारचा हा गेम आहे. आणि हा बंपर कार हा सुद्धा आपण आपल्या इथे बघतोच. वॅक्स म्युझियम आहे. 100,000 ह्याची एंट्रन्स फी आहे.
हा वॅक्स म्युझियमसुद्धा खूप चांगला आहे. त्यामुळे आमचा 1 तास आम्ही सगळ्यांना दिला होता आणि एक जागा ठरवली होती की 1 तासानंतर प्रत्येकाने येऊन कुठे उभं राहायचं ते. कारण एवढ्या मोठ्या थीम पार्कमध्ये, फॅन्टसीलँड पार्कमध्ये चुकण्याची सुद्धा बरीच हे होती. हा जो माणूस दिसतोय पोरगा, हा हाताने स्केचिंग करून त्यांनी आमचे स्केच करून फोटो पण काढले. साधारण 200-200,000ला केले. हे बघा, हे डान्स शो पण चालू झाला होता. सुंदर प्रकारचा हा डान्स शो आहे. नंतर आपण आलो ते फ्रेंच विलेजला. तेवढं मोठं फ्रेंच विलेज आहेत आणि मोठं 3 का 4 हॉटेल्ससुद्धा रात्री राहण्याकरता इथे आहेत. इथे आल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण युरोपमध्येच आलो आहे की काय. म्हणजे अगदीच युरोपसारखंच वातावरण होतं. आता फ्रान्समध्ये सुद्धा मी फिरल्यानंतर म्हणजे मला खरंच वाटत होतं की मी फ्रान्सच्या एका कुठल्या तरी गावामध्ये फिरतोय की काय. अगदी फ्रेंच आर्किटेक्चरच्या धर्तीवरच बनवलेलं हे असं हे विलेज आहे. दुसरं इथे आहे ते बिअर प्लाझा. एक बिअर फॅक्टरीसुद्धा इकडे आहे आणि तिथे फ्रेश बिअर मिळते. हे जे दिसत आहेत मागे ते फाउंटन्स आहेत. फाउंटन्ससुद्धा फार छान प्रकारचे फाउंटन्स आहेत. पण परत तिथे फॉगी वातावरण झालं होतं, थोडासा पाऊस पण होता. त्यामुळे थोडंसं फिरण्यावर रिस्ट्रिक्शनसुद्धा आमच्यावर आलं होतं. कारण आमची सगळा ग्रुप होता तो सिनियर सिटीजनचा ग्रुप नितीशच्या वंडरलसच्या टूरनी आणला होता. आणि छान अशी व्यवस्था त्यांनी केली होती. एवढ्या लोकांना सुद्धा एवढ्या गर्दीत अतिशय खूप चांगल्या प्रकारे त्यांनी गायडन्स दिलेला होता. छान प्रकारे टूर ही अरेंज केली होती बाना हिल्सची. मग आम्ही आलो ते बिअर जे आम्हाला कुपन्स मिळाली होती जाताना, ती कुपन्स रिडीम करण्याकरता प्रत्येक माणसाला तिथे एंट्रन्सला तुम्हाला 2 बिअर ग्लासची कुपन मिळतात. आणि ही जी आहे ती मोठीच्या मोठी फॅक्टरी आहे आणि ही बघण्याकरताच तुम्ही खरं ते आतमध्ये जाता. काय छान असा हा मोठाच्या मोठा बिअरचा बार केलेला आहे. खाली फॅक्टरी आहे आणि तुम्हाला फ्रेश बिअर इथून मिळते. हे बघा, ही जी माणसं आहे त्यांची ही तुम्हाला बिअर सर्व करता. आणि मग असं करत चेअर्स करून आमचा बानाईसा संपला. पुढच्या भागात आपण हॉटेलचा रिव्ह्यू घेऊ. सो थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढच्या भागात आपण हॉटेलचा रिव्ह्यू घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.